मैदानामध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी इथे उपस्थित झाले आहे। आखूड टप्प्याचा चेंडू मात्र असा येतोय, चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा शॉर्ट हँड पूल आपण बघताय, गेलाय तो डीप मिड विकेट मध्ये आणि मात्र मोठा मासा जाळ्यात फसलाय। तो चेंडू शॉर्ट जरी चेंडू जरी बॅटवर येत असला तरी मात्र कुठेतरी आपल्याला थोडंसं सावरण्याची गरज असते, तसंच मात्र काही होताना दिसत नाहीये। थोडंसं मात्र तिकडे लालच मनामध्ये निर्माण। अगदी आखूड टप्प्याचा चेंडू अगदी गोलंदाजी मार्कवर नील मात्र प्रयत्न करतोय थोडासा धावसंख्येला। यस, हरीश साहेबांचा सुद्धा एक वेगळा सन्मान मी सचिन भाऊंना विनंती असेल, या सागर दादा या, आणि यस वरळीकर साहेब हा तुमचाही मान आहे। धन्यवाद ताई। त्याचबरोबर वरळीकर साहेब आपला देखील मनापासून आभार। हुसेन आलेत बॉलिंगसाठी, पहिला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, आता आनंद घेत आहेत। हा बॉल देखील थोडासा मागे, यावेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताचे बॉलर आहेत। हाही बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, सारे विक्रम पाहिलेत, आणखीन एक मिडन ओव्हरचा विक्रम होणार का ते या ठिकाणी पाहायचे। आणि अशा वेळेला ज्या वेळेला टीमला गरज होती त्यांनी 5 बॉल डॉट टाकलेत। नाना यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, फटका मात्र त्या ठिकाणी फसलाय। मिडन ओव्हर सगळं काही पाहतोय आणि हाफ सेंचुरी पाहिली, चांगल्या कॅचेस पाहिल्या, लगातार 5 षटकार पाहिले, मेडन ओव्हर पाहिली, 6 मध्ये 4 न होताना सुद्धा आपण पाहिलं। वाह 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 वाह, अप्रतिम। यस, मागील ओव्हरला 14 रन आले, जर पाहिलं तरी या ठिकाणी 7 पाहिजे, 10 बॉलमध्ये 7। हो, इकडे हुसेन आहेत अजून। हो, हाही बॉल पाठीमागे जाताना पाहिला मिळतोय होती, याही वेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल, परंतु यस इकडे का घडलंय। आता चेंडू यांच्या हातामध्ये चेंडू येताना पाहिला मिळतोय। पाहूया कशा प्रकारची कामगिरी आशाद या ठिकाणी करतील। अयुबला मात्र त्याची वर्णी लागल्या, प्रमोशन मिळालंय। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मात्र हवेत आहे, खेळाडू त्याच्या खाली आहे, काय होतंय ते पाहूया। पॉइंटचा खेळाडू, कव्हरचा खेळाडू, झेलवाद त्याच्यात बदल केल्यामुळे कदाचित मात्र आता असं होताना दिसतंय। आणि आता मात्र ज्याची आपण वाट बघत होतो, मला वाटतं तो उमरला आता यायची वेळ झाली आणि उमर आता मैदानात आपल्याला येताना दिसतोय। 2 गडी बाद झाल्यानंतर क्रमांक 4 वर मात्र आता उमरची वर्णी लागली। एका कॉन्ट्रीब्युशनची गरज आहे, एका पार्टनरशिपची गरज आहे, अशा वेळेला मात्र उमर आलाय, परंतु त्याचा पार्टनर मात्र आता मैदानात उपस्थित नाहीये। बघावं लागेल सचिन आणि उमर मध्ये ही शिल्लक। पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेमध्ये, खेळाडू त्याच्या खाली आणि या वेळेला मात्र अप्रतिम झेल पकडलाय, चांगला एरिया मात्र रोहित चौधरीने अगदी बराचसा एरिया तिकडनं कव्हर केला। राहुल चौधरीने बराचसा एरिया तिकडे कव्हर केला होता, अगदी लॉंग ऑनच्या दिशेमध्ये तो चेंडू तिकडे खाली अगदी कार्पेट शॉटला जात होता, परंतु राहुलने मात्र तिकडे आपली कमाल दाखवली। चांगलं तिथे क्षेत्ररक्षण